हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉगमध्ये. चला तर आज आपण रेडीच्या गणपतीला जाणार आहोत. आज आम्ही प्रोग्राम बनवला होता की चौघी बहिणी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, देवदर्शन वगैरे करू. आणि आम्ही चौघी जणी, माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर आणि छोट्या बहिणीच्या 2 मुली, आम्ही सर्व निघालो. वाटेमध्ये बघा किती छान मस्त असे मिठागृह दिसत आहेत. शिरोडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे मिठागृह शिरोडा मिठागृह असे म्हणून ओळखले जाते. शिरोडा हे ऐतिहासिक मीठ उत्पादनाचे केंद्र असून महात्मा गांधींच्या मिठागृह सत्याग्रहाचा सुवर्ण इतिहास या भागाला लाभलेला आहे. एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये पण किती छान बाहेरचा सीन दिसत आहे. निसर्ग केवढा सुंदर दिसत आहे. झाडं फुलं मस्तपैकी किती छान वाटत आहे बघा वातावरण. मी चौघी बहिणी बऱ्याच 1-1.5 वर्षानंतर आता एकत्र आलो. म्हटलं चला आपण सर्वांनी एक प्रोग्राम बनवूया, कुठेतरी चौघी जणी फिरायला जाऊ. सर्वात प्रथम आम्ही गणपती बाप्पांचंच दर्शनाला आलो. रेडी गणपतीचा इतिहास 18 एप्रिल 1976 रोजी रेडी येथील खान परिसरात ही गणपतीची मूर्ती सापडली. स्थानिक कथेनुसार सदानंद कांबळी यांना स्वप्नात गणपती बाप्पांनी दर्शन देऊन मूर्ती ज्या ठिकाणी आहे ते सांगितले. त्या ठिकाणी खोदकाम केल्यावर ही मूर्ती जमिनीतून बाहेर आली आणि नंतर तेथे मंदिर बांधण्यात आले. मूर्तीचे वैशिष्ट्य: ही मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे. मूर्ती एकाच दगडातून तयार झालेली आहे. रेडीचा गणपती हा द्विभुज गणपती आहे, म्हणजेच दोन्ही हातांची मूर्ती, जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते. मूर्तीचे रूप शांत, प्रसन्न आणि आकर्षक आहे. तुम्ही बघा आता गणपती बाप्पाकडे बघून तुम्हाला किती प्रसन्न वाटतं आणि दर्शन घ्या गणपती बाप्पांचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील स्वयंभू गणपती मंदिर हे एक प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. हे मंदिर त्यांच्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. मंदिराचा परिसर बघू शकता, किती भव्य आणि मस्त दिव्य असा आहे. केवढं मोठं मंदिर आहे हे. आणि मंदिराच्या आजूबाजूला पण भरपूर अशी मोकळी जागा आहे. आणि मंदिर बघा किती छान, केवढं मोठं आहे हे मंदिर. रेडीचा गणपती हा प्रसिद्ध गणपती आहे. बरेच भाविक दर्शनासाठी लांबून लांबून या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. आणि हा बघा किती सुंदर मंदिराची रचना बघा, केवढे सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि किती मोठं मंदिर आहे हे. सुरुवातीला एकदम छोटं होतं, त्याच्यानंतर हे केवढं मोठं भव्य दिव्य असं मंदिर बनवलेलं आहे. आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता. आणि आता सुट्ट्या आहेत, त्यामुळे बरेच पर्यटक लोक, भाविक लोक फिरण्यासाठी येतात, दर्शनासाठी येतात आणि मस्तपैकी खूप छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. मी बऱ्याच वर्षाने आता रेडीच्या गणपतीला आले होते. आम्ही बरेच फोटोशूट केले, फॅमिली फोटोशूट केले बहिणींबरोबर. आणि सगळ्यांनी असं प्रकारे खूप छान असं आमचं गणपती बाप्पांचं दर्शन पण झालं. तुम्ही पण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं असाल, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. गणपती बाप्पांचा पण तुमच्यासाठी आशीर्वाद. चला, तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.